आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी प्रामुख्याने सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सर्व प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचित करण्यात आलं। सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकावार पथके तयार करण्याच्या सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या। प्रक्षोभक भाषणे टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना ज्या अटी शर्तीवर परवानगी दिली जाते त्याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना देखील पाठवावी अशी सूचना अदिती तटकरे यांनी यावेळी केली। जे कार्यक्रम आयोजित होत असतात त्याची माहिती ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये जे सर्व मंडळी मान्यवर मंडळी जे वेगवेगळे सहभागी होत असतात, मग लोकप्रतिनिधी असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्यांना सुद्धा त्या कार्यक्रमांची जी काही नियमावली आहे म्हणजे ज्या नियमावलीला आधारित राहून ती परवानगी दिलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा निर्गमित करण्यात येतील, जेणेकरून अधिकाधिक आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठेही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत। सर्वसाधारण माणसं फॉलो करतात। आपल्याला रायगड जिल्ह्याचा जर इतिहास माहिती असेल, जे रायगडचं नाव गुलाब्यावरून रायगड झालं ते एका मुस्लिम मुख्यमंत्री म्हणजे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी तो प्रस्ताव सादर केला आणि ते रायगड नाव झालं। रायगड ही छत्रपती शिवाजी राजांची राजधानी आणि ह्या राजधानीमध्ये आपल्याला माहिती असेल, आता थोड्या दिवसांपूर्वी एका जबाबदार मंत्रीने, आता जबाबदार आहेत त्याला ते आम्हाला माहिती नाही, त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी राजे हे जे आहेत हे फक्त हिंदूंसाठी काम करत होते आणि इस्लाम विरोध करत होते। तर मी इथे बसलेले हिंदू बांधव असतील, मुसलमान बांधव आहेत, इतर सर्व शीख असतील, छत्रपती शिवाजी राजे सर्वांचे साहेब आहेत। त्याच पद्धतीने जर आपण बघाल तर आता ज्या पद्धतीने एक प्रक्षोभकपणे काही गोष्टी केल्या जातात, इतिहास आपण जर बघितला तर त्या इतिहासाला कारण नसताना खरोखर जे आज वादविवाद होत आहेत, आपल्याला साहेब माहिती असतील गेटची आंदोलनं झाली, मागे काही आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील नसतील पण स्थानिक लोकांनी ती आंदोलनं अनेक वेळा थांबवली, आपण देखील त्याच्यामध्ये होतात। परंतु अशा पद्धतीने प्रक्षोभकपणे जर एखादा मंत्री जर कुठे काय करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण पहिलं काय महाराष्ट्र शासन करणार आहे ते पहिलं आपण बघायला पाहिजे। या इथे बसलेले हिंदू बांधव असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, जैन बांधव असतील किंवा आपले दलित बांधव असतील, प्रत्येक जण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सण उत्सव साजरे करतो। गणपतीच्या वेळी मुसलमान बांधव घरी येतात आणि ईदीला हिंदू बांधव त्यांच्या घरी जातात। परंतु कारण नसताना ज्या पद्धतीने हे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याचं काम केलं जाते, याला कलेक्टर साहेब पहिला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी कारण एक अधिकारी या नात्याने, कारण अधिकारी आपण सर्वांसाठी आहात, जो कोणी चुकीचा वागेल त्याला तुम्ही जरूर शासन करा, परंतु जर एखादा जी कोणी व्यक्ती असेल चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यांना तुम्ही थांबवायला पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।